एकेकाळी भारतीय टेस्ट क्रिकेटचा सर्वात भरोसेमंद बॅट्समन, परदेशात भारतासाठी सर्वात जास्त रन्स करणारा प्लेयर्समध्ये नाव, ऑस्ट्रेलियात ऐतिहासिक सिरीज जिंकून देणारा कॅप्टन. आज त्याच अजिंक्य रहाणेने क्रिकेटला निरोप दिलाय. अजिंक्य रहाणेने क्रिकेटच्या सगळ्या फॉर्मॅटमधून रिटायरमेंट घेतली, पण रहाणेच्या रिटायरमेंट नंतर एक प्रश्न पुन्हा चर्चेत आलाय की भारतीय टीम मॅनेजमेंटने अजिंक्य रहाणेसोबत अन्याय केलाय का, की त्याचा फॉर्मच त्याच्या करिअरचा सर्वात मोठा शत्रू ठरला होता. एकेकाळी टीमचा परमनंट मेंबर असणारा अजिंक्य रहाणे हळूहळू साईडलाईन होत टेस्ट पुरताच मर्यादित राहू लागला आणि नंतर टेस्टमधूनही कसा साईडलाईन होत गेला. आज आपण रहाणेच्या संपूर्ण प्रवासाकडे थोडक्यात पाहणार आहोत, कारण हा प्रवास फक्त एका क्रिकेटपटूचा नाही तर शांतपणे काम करणाऱ्या आणि मोठ्या मंचावर स्वतःला सिद्ध करणाऱ्या एका प्लेअरचा आहे. नमस्कार, मी संकल्प पाटील आणि तुम्ही बघताय लगाव बत्ती. अजिंक्य रहाणेने 2011 मध्ये भारतासाठी डेब्यू केला. सुरुवातीला त्याला लिमिटेड ओव्हर्सच्या संघात संधी मिळाली, पण त्याची खरी ओळख तयार झाली ती टेस्ट क्रिकेटमध्ये. टेक्निक, पेशन्स आणि कठीण परिस्थितीत मोठी खेळी करण्याची क्षमता यामुळे तो लवकरच भारतीय संघाचा महत्त्वाचा सदस्य बनला. विशेष म्हणजे घरच्या मैदानापेक्षा परदेशात त्याची बॅट जास्त बोलायची. लॉर्ड्स, वेलिंग्टन, मेलबर्न, डर्बन, कोलंबो, जगभरातल्या अनेक कठीण पिचेसवर त्याने भारतासाठी महत्त्वाच्या इनिंग्स खेळल्या. त्यामुळे अनेक क्रिकेट एक्सपर्ट्स त्याला भारताचा सर्वोत्तम ओव्हरसीज टेस्ट बॅटर मानू लागले होते. खरंच एक काळ होता जेव्हा मुरली विजय आणि चेतेश्वर पुजारा भारताची टेस्ट इनिंग ओपन करायचे. वन डाऊनला रहाणे यायचा आणि विकेट पडली तरी तो पिचवर मजबूत उभा असायचा. मग 4 नंबरला कोहली येऊन दोघांमध्ये चांगली मजबूत पार्टनरशिप व्हायची आणि भारताचा मोठा स्कोर व्हायचा. विराट कोहली मॉडर्न डे टेस्ट क्रिकेटच्या सर्वोत्तम कॅप्टन्सपैकी एक होता आणि अजिंक्य रहाणे विराटच्या त्या टेस्ट टीमचा एक मजबूत पिलर होता. 2014च्या लॉर्ड्स टेस्टमध्ये केलेलं शतक आजही भारतीय क्रिकेटच्या सुवर्ण क्षणांपैकी एक मानलं जातं. इंग्लंडच्या फास्ट बॉलिंग समोर त्याने 103 रन्सची अप्रतिम खेळी केली आणि भारताला ऐतिहासिक विजय मिळवून दिला. त्यानंतर ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका, न्यूझीलंड आणि वेस्ट इंडिजमध्येही त्याने रेग्युलर रन्स केले. तो अग्रेसिव्ह नव्हता, तो शोमॅन सुद्धा नव्हता, पण टीम अडचणीत असताना शांतपणे इनिंग्स सावरण्याची कला त्याच्याकडे होती. पण अजिंक्य रहाणेचं नाव कायमच एका ऐतिहासिक टेस्ट सिरीजसाठी लक्षात राहील. 2020-21 ची बॉर्डर गावस्कर ट्रॉफी. ॲडिलेड टेस्टमध्ये भारत फक्त 36 रन्सवर ऑल आउट झाला होता. विराट कोहली वैयक्तिक कारणांमुळे भारतात परतला. अनेक सिनियर प्लेयर्स इंजरीमुळे बाहेर गेले. संपूर्ण जगाला वाटत होतं की ऑस्ट्रेलिया भारताला सहज हरवेल, पण त्या टीमचं नेतृत्व अजिंक्य रहाणेकडे आलं आणि त्याने मेलबर्नमध्ये कॅप्टन म्हणून शतक झळकावत भारताला दमदार कमबॅक करून दिला. त्यानंतर ब्रिस्बेनमध्ये भारताने इतिहास घडवत सिरीज 2-1 जिंकली. त्या विजयामागे रहाणेचं शांत नेतृत्व, प्लेयर्सवर ठेवलेला विश्वास आणि डिसिजन मेकिंग यांची मोठी भूमिका होती. आजही अनेक क्रिकेटप्रेमी म्हणतात की त्या सिरीजचा खरा हिरो जर कोणी असेल तर तो अजिंक्य रहाणे होता. त्याच्या करिअरचे आकडे सुद्धा टीमसाठी त्याचं महत्त्व सांगतात. 85 टेस्ट मॅचेसमध्ये 5000 पेक्षा जास्त रन्स, 12 शतकं, 26 अर्धशतकं आणि जवळपास 39ची ॲव्हरेज. लिमिटेड ओव्हर्सच्या क्रिकेटमध्ये त्याने जवळपास 3000 वन डे रन्स केले, पण आकड्यांपेक्षा सुद्धा त्याच्या त्या इनिंग्सची वेळ महत्त्वाची होती. भारत संकटात असताना रहाणे उभा राहायचा, त्यामुळे तो स्कोअरबोर्डवर जितका मोठा दिसत नव्हता त्यापेक्षा प्रत्यक्ष टीमसाठी त्याची किंमत खूप मोठी होती. पण 2021 नंतर चित्र बदलायला सुरुवात झाली. रहाणेचा फॉर्म घसरू लागला, मोठी रन्स येणं बंद झालं, सातत्याने कमी स्कोअर झाल्यामुळे त्याच्यावर टीका वाढली. भारतीय संघात नवीन पिढी तयार होत होती. शुभमन गिल, श्रेयस अय्यर, KL राहुल असे बॅट्समन संधीची वाट पाहत होते. निवड समिती आणि टीम मॅनेजमेंटने भविष्यातल्या टीम बिल्डिंगवर भर दिला आणि रहाणे हळूहळू प्लेइंग 11मधून बाहेर गेला. पण इथूनच खरा वाद सुरू होतो, कारण अनेकांच्या मते रहाणेला जितका वेळ खराब फॉर्ममधून बाहेर पडण्यासाठी मिळायला हवा होता तितका तो मिळाला नाहीये. विशेषतः 2023च्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलमध्ये त्याने कमबॅक करत टीमसाठी सर्वाधिक रन्स केले. त्यानंतर अनेकांना वाटलं होतं की त्याला पुन्हा सलग संधी मिळेल, पण वेस्ट इंडिज सिरीजनंतर त्याला पुन्हा बाहेर बसावं लागलं आणि त्यानंतर भारतीय संघाचे दरवाजे त्याच्यासाठी जवळपास बंदच झाले. मग रहाणेवर खरंच अन्याय झाला का, तर याचं उत्तर सरळ हो किंवा नाही असं देता येणार नाही, कारण एक बाजू अशी आहे की त्याचा फॉर्म खरोखरच सातत्यपूर्ण राहिला नाही. टेस्ट क्रिकेटमध्ये लॉंग टर्म खराब परफॉर्मन्स करणाऱ्या प्लेअरला बाहेर बसावंच लागतं. पण दुसरी बाजू अशी आहे की भारतीय संघाने अनेक खेळाडूंना खराब फॉर्म असूनही सलग संधी दिल्या होत्या. रहाणेला मात्र काही सिरीजनंतरच बाजूला करण्यात आलं. विशेषतः परदेशातला त्याचा अनुभव आणि नेतृत्व गुण लक्षात घेता त्याचा अजून प्रभावी वापर होऊ शकला असता, असं अनेक माजी क्रिकेटपटू सुद्धा मानतात. शेवटच्या काळात सुद्धा त्याने डोमेस्टिक क्रिकेटमध्ये मुंबईसाठी चांगलं परफॉर्म करून तो अजूनही टचमध्ये असल्याचा पुरावा दिला होता. या वर्षीच्या IPLमध्ये KKRने त्याला कॅप्टन्सी सुद्धा दिली, पण त्याला ॲव्हरेजेस परफॉर्म करता आलं. शिवाय आपल्याकडे कॉम्पिटिशनच इतकी आहे की एखाद्या प्लेअरसाठी खूप काळ वाट बघणं मॅनेजमेंटला शक्य होत नाही. मग इतर चांगल्या परफॉर्म करणाऱ्या तरुण प्लेयर्सवर अन्याय होतो. त्यामुळे रहाणेसोबत जे झालं ते दुःखद होतं, पण त्यात पूर्णतः चूक कोणाचीच नव्हती, रहाणेची सुद्धा नाही, कारण एका पॉईंटनंतर प्लेअरचा फॉर्म जातोच जातो. रहाणेची आणखी एक गोष्ट कायम लक्षात राहील, तो म्हणजे त्याचा स्वभाव.
मैदानावर कधी अग्रेसिव्ह रिॲक्शन नाही, वाद नाही, स्वतःची प्रसिद्धी नाही. तो नेहमी टीमला स्वतःपेक्षा पुढे ठेवत आलाय. त्याने कधी निवड समितीवर टीका केली नाही, कोणावर आरोप केले नाही, शांतपणे रणजी क्रिकेट खेळला, मेहनत घेत राहिला आणि जेव्हा संधी मिळाली तेव्हा स्वतःला सिद्ध करण्याचा प्रयत्न केला. आज त्याने क्रिकेटला निरोप दिला असला तरी भारतीय क्रिकेटच्या इतिहासात त्याचं स्थान कायमच स्मरणात राहील. कारण प्रत्येक महान खेळाडू फक्त मोठ्या आकड्यांनी ओळखला जातो असं नाही आहे. काही खेळाडू मोठ्या क्षणी टीमसाठी उभे राहिल्यामुळे सुद्धा महान ठरतात. अजिंक्य रहाणे त्यापैकीच एक आहे. कदाचित त्याच्या करिअरचा शेवट त्याच्या फॅन्सना अपेक्षित होता तसा झाला नाही. कदाचित त्याला अजून काही संधी मिळायला हव्या होत्या. पण एक गोष्ट मात्र निश्चित आहे, मेलबर्नचं ते शतक, ब्रिस्बेनचा तो ऐतिहासिक विजय आणि शांत चेहऱ्यामागचं त्याचं धैर्य भारतीय क्रिकेट फॅन्सच्या कायम स्मरणात राहील. आणि म्हणूनच आज रहाणेच्या रिटायरमेंटच्या या क्षणी एकच डाऊट मनात यायला लागतो की भारतीय क्रिकेटने आपल्या सर्वात भरोसेमंद सैनिकांपैकी एकाला अपेक्षेपेक्षा खूपच लवकर साईडलाईन केलं का? तुम्हाला काय वाटतं? कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि सबस्क्राईब करा लगावबत्ती.